काय करायला? वडेपाव. वडापाव. हो. वाव. तर बघा आज मस्त वडेपाव चालू आहेत आमच्या घरात. बनवा बनवा लवकर. तर नमस्कार मित्रांनो, सगळे कसे आहात? आशा करतो सगळे मस्त असतात. आपण मस्त बनवणार झणझणीत वडापाव. तर तुम्ही बघू शकताय आपली गेलेली होती लाईट, त्यामुळे मी तुम्हाला मशालाचे काही ट्रिक दाखवले नाहीत, पण आता नक्की सांगतो. आपण बटाटे शिजून घेतले. शिजून घेतल्यानंतर बटाट्यासाठी जिरे, लसूण, अद्रक, मोहरी आणि लसूण, कढीपत्ता ह्या सर्वचा आपण फोडणी देऊन, मिरच्या याला त्याला फोडणी देऊन त्याच्यामध्ये आपण जे शिजलेले बटाटे होते ते बारीक करून मस्तपैकी असे फ्राय करून घेतले. आणि फ्राय करून घेतल्यानंतर आपण असं त्याला वड्यासारखा आकार दिलेला आहे. कोणी गोल देत आहे, तुम्ही बघू शकताय. मी असं त्याला चपटा आकार दिलेला आहे. आपण एकदम गोल बनवू शकतो गोळ्यासारखे, पण मी तसे बनवले नाहीत. आणि इकडे बेसन पण मी असं मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे. बेसन जास्त आपल्याला पातळ नाही करायचं, थोडं घट्टच राहू द्यायचं, म्हणजे ज्याने आपल्याला वडा व्यवस्थित निघला जाईल. आणि आपले व्हिडिओ नक्कीच लाईक करा, सपोर्ट करा, कमेंट करा. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कमेंट करून सांगा. तर चला आता घेऊ आपण पटकन वडे तळून. तर आपलं तेल छानपैकी असं गरम झालेलं आहे. तर चला आपण घेऊ वडा टाकून. आरामात टाकायचं, कारण की तेल खूप गरम असते. बघू शकता आपण वडा टाकलेला आहे. आता छान याला होऊ देऊ. तर बघू शकताय आपण आता वडे टाकलेले आहेत. आता बघू आता झाल्यावर त्याला तळू द्या. थोडं दाखवतो तुम्हाला वडे आपले तळून झाल्यावर. तर बघू शकताय फ्रेंड्स, तर बघू शकताय छान प्रकारे असे आपले वडे होत आहेत मस्तपैकी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. हे अर्चना लयच भाव खात होती वडेपाव बनवायला, म्हणलं मी बनवतो ना पटापट. आहे का ना बरं मित्रांनो? काय त्याला असं घ्यायचं, बेसनात वडा टाकायचा आहे असा, आणि हे असं सोडायचं आहे तेलात आज्यात. तळत आहे एक वडा. आता बघ झालं ना. चला घेऊ आता पटकन काढून. हे बघा, हे घेतला वडा, टाकला बेसनात. लय सोपं आहे, लगेच करून बघा घरच्या घरी. आहे बघा, असं आरामात टाकायचा, म्हणजे कसं आहे चटका वगैरे नाही उडला पाहिजे. तेलाचं काम आहे, तेलाची काळजी घ्या. हे बघा, लगेच असं हलवायचं त्याला पटकन, मग लगेच पलटी. झाला तिकडे वडा आपला तयार. पटकन घ्यायचा असा, लगेच दुसरा टाकला असा बेसनात, असं लगेच असं घ्यायचा की लगेच असा सोडून द्यायचा तेलात. ते बघा असं एकदम सोपं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. दाखवतो तुम्हाला सगळे आपले व्हिडिओ झाल्यावर. कॅमेरामॅन आमच्याकडे फोकसच करीत नाही ना, कॅमेरामॅन नवीन आहे. तर चला, चालू आहे का? तर चला भेटू आता आपले वडेपाव झाले. नक्की तुम्हाला दाखवतो मस्तपैकी वडापाव. मित्रांनो आपले वडेपाव झालेले आहेत. आपले वडेपाव कसे झालेत सगळ्यांनी नक्कीच सांगायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही ते मी बनवलेले आहेत. मित्र बऱ्याच अशा रेसिपी मध्ये तुम्ही बघितलं असेल की जेन्ट्स असताना मी बनवलेले आहेत वडेपाव. तर आपले वडेपाव कसे झाले सगळ्यांनी नक्कीच सांगायचं आहे. आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आता आपण यांना विचारू आपण बनवलेले वडेपाव खरंच कसे झाले. तर हे तुम्हाला नक्कीच सांगतील की मी बनवलेले वडेपाव कसे झाले. आता मी यांना सगळ्यांना देतो नाही, सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. दादू घे प्रज्ञा. तर इकडे आहे प्रज्ञा. प्रज्ञा वडापाव कसा झाला नक्की सांग, खरं सांग. आणि इकडे आहे अर्चना. कसं झाला वडापाव? एकदम छान झाला. खरंच ना. इकडे दादू, वडापाव कसा झालाय? छान झालाय पक्का. तुम्ही बघू शकताय मी बनवलेले वडेपाव प्रज्ञा, दादू, अर्चना यांना सगळ्यांना आवडलेले आहेत. तुम्ही नक्कीच बनवून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि ह्या सगळ्या रेसिपीचं मी तुम्हाला सांगितलं आहे. बटाटे शिजवून घ्यायचे, आणि बटाटे शिजून घेतल्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकायचं, आणि त्या तेलामध्ये जिरे, मिरी थोडीशी, कढीपत्ता, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या या सगळ्यांचा पेस्ट करून त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि मग आपण शिजवलेले बटाटे बारीक केल्यानंतर ते त्याच्यात टाकून ते फ्राय करून घ्यायचं. आणि मग गोल वडेपाव बनवून लगेच वडेपाव बनवून घ्यायचे. वाव, खरंच एक नंबर वडेपाव झाले मित्रांनो. मला वाटलं नव्हतं की मी असं एवढं छान वडापाव बनवीन, आणि हे सगळं खोटं बोलत असतील, पण खरंच खूप जबरदस्त वडापाव झाले. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये वडापाव मध्ये. बाय.